पहिल्यांदा मला मिळाला तो कोरोना काळ. कोरोना काळात काय झालं की अख्खं तुम्हाला माहित होतं की कोरोना काळ कसा होता, की माणूस बघून मरत होता. तर आम्ही असं केलं, त्यावेळी मला साथ मिळाली ती ग्रामपंचायतची सगळी होती, माझा भाऊ होता, आमचे साहेब होते, नेते मंडळी होतीच, सगळी सदस्य ग्रामपंचायत होतं. 9 महिने म्हणजे जे कोरोना काळ होता, अख्खा आमच्या गावामध्ये माझं रेकॉर्ड असेल गावामध्ये ह्या तालुक्यात की एकही मयत नाहीये गावात कोरोना काळात. ऐनापूरमध्ये कोरोनानं बर कसं असेल हे झालेले रुग्ण होते की. खरं आम्ही काम केलं ना. तसं काय केलं, गावामध्ये शाळेमध्ये आम्ही कोविड सेंटर काढलं. कोविड सेंटर मध्ये आचार्य आमचाच टाकला. सगळं खाणं पिणं आम्ही सो खर्चानं, ग्रामपंचायत नाहीये, सो खर्चानं सगळं नेऊन टाकलं. आचार्य नेऊन टाकला. भाजीपाला, कडधान्य सगळं सगळं, बिस्लरी, कांडी, दही, केळी पिळी सगळे आम्ही आणून ठेवलं. क्वारंटाईन जी लोक होते ते शाळेमध्ये भरती केली. बाहेरच्या पाणी आरोचं ठेवलं. गावातला एकही माणूस आत जायचा नाही. कोविड सेंटर चालू सुरक्षित केलं. त्या दरम्यान आम्हाला गावामध्ये लोकांना मी खाजगीमध्ये एकही रुपये घालू दिला नाही. एकही रुपये घालू दिला नाहीये लोकांना. सगळं प्रायव्हेट म्हणजे खाजगी प्रायव्हेट स्वतःमध्ये घातलं. आणि जे सरकारी मध्ये 100 कॉट मध्ये मला एक साथ मिळाली. जे लई मरतोच म्हणत होती त्यांना आम्ही उचलून स्वतः नेणार. एक तरी आमच्या चव्हाणची मॅडम होती, ती मेलोच म्हणाली, तिला अख्खं उचललं आम्ही आणि नेऊन ठेवलं. आज ती माझ्या पाया पडते. कोरोना झाला मग नाहीच, कुणालाच आम्हाला झाला नाहीये. त्यांना उचलून येते वगैरे नाहीच, काहीच नाही झालं. आम्ही सुरक्षितच होतो. आम्हाला कोण शिवत नव्हतं, तर आम्हाला काहीच झालं नाही. मला त्यावेळी नागेश चौगुलेची एक साथ मिळाली. त्यांनी आम्हाला अख्खं माझे जे क्वारंटाईन पेशंट होते तर त्यांनी तिथं पण त्यांच्याकडे ठेवून घेतलं. त्यांची मला नागेशदारांची मला साथ भरपूर मिळाली. मला तुझ्याकडे किती आहेत, त्यांच्या मिसेस येऊन त्यांना व्यायाम प्रकार शिकवला. माझा भाऊ पिंटू बांगले, आमचे पतिदेव, त्यानंतर आमचा उपसरपंच लहुकुमार दटेकर, धोंडीबा कांबळे सदस्य, प्रवीण पवार, ह्या सगळ्यांनी आम्ही एवढं चांगलं काम केलं की जेणेकरून गावामध्ये अख्खं झिरो कोरोनाच्या काळात एकही मयत नाहीये. झिरो डेथ.